ठीक आहे. आता आपण एम एस वर्डमधलं आपलं होममधले ऑप्शन झालेले आहेत, इन्सर्टमधले ऑप्शन्स आपले झालेले आहेत, त्याच्यानंतर लेआउट झालेला आहे, रेफरन्स झालेला आहे. आता नेक्स्ट आपला ऑप्शन आहे तो म्हणजे मेलिंग. तर पहिल्यांदा आपण काय करूया, वर्ड आपण ओपन करून घेऊया. हे 2019चं व्हर्जन आहे. त्यातून आता ब्लँक डॉक्युमेंट पहिला घेतलं, एक रिकामं पेज पहिला घेतलं. आता होम इन्सर्टमध्ये सगळे आपले ऑप्शन झालेत. आपलं रेफरन्सेसपर्यंत झालं होतं याच्या आधीपर्यंत. नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे मेलिंग्स. ठीक आहे. आता मेलिंग्समधून काय करता येतं, तर समजा मला एखादी नोटीस असेल किंवा एखादं लेटर असेल, ते माझ्या एम्प्लॉईजना मला पुढे फॉरवर्ड करायचं, म्हणजे द्यायचं आहे त्यांना प्रिंट वगैरे करणं. ठीक आहे. तुम्हाला लेटर लिहायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, त्या प्रत्येक एम्प्लॉईचं नाव वगैरे मला टाईप करायला पाहिजे, मग त्याची प्रिंट काढणार. बरोबर. त्याच्यापेक्षा मी एकच लेटर मल्टिपल पर्सनना, म्हणजे बऱ्याच जणांना आपण कसं पाठवायचं, त्यासाठी आपण मेलिंगचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, एक लेटरचा एक फॉर्मॅट आपण करून घेऊया. समजा 2 असं घेतलं मी. 2च्या खाली ते जे कोण एम्प्लॉई असतील त्याचं नाव वगैरे ॲड्रेस वगैरे सगळं इथं येणार. थोडं जागा सोडतो तिथं मी. त्याच्यानंतर खाली डिअर सर पब्लिक मॅन असं आपलं असतं. बरोबर. नंतर आपलं लेटर असेल तर आपण लेटर आपण मेन्शन करून घ्यायचं. एखादी नोटीस असते, तर नोटीस अशी दिली, वी अरेंज अँड अॅन्युअल मीटिंग ॲट राजारामपुरी कोल्हापूर. ठीक आहे. ओके. मेसेज टाकलं. पुढे टायमिंग ऑफ मीटिंग इज 10 AM to 5 PM. ओके. असं काहीतरी जस्ट मी सिम्पल असं एक लेटरची नोटीस एखादी बनवली समज. आता मला प्रत्येकाचं नाव माझं इथं आलं पाहिजे. ठीक आहे. जे काय माझे एम्प्लॉय असेल ते पहिले मी असंच काहीतरी मी टाईप करून घेतलं, पहिला लेटर्स किंवा एखादी नोटीस असेल काही. ठीक आहे. आता 2च्या खाली मी क्लिक करतो पहिला. आता आपण जायचं आहे मेलिंग्समध्ये. मेलिंग्समध्ये इथं आपण यायचं आहे स्टार्ट मेल मर्ज. ठीक आहे. त्याच्यामध्ये खाली यायचं स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विजार्ड्स. ठीक आहे. क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर राईट साईडला एक बॉक्स ओपन होणार इकडं. ठीक आहे. त्यातून आपण पहिलं काय करायचं, व्हॉट टाईप ऑफ डॉक्युमेंट आर वर्किंग, त्याच्यामध्ये लेटरला क्लिक केलं. बाय डिफॉल्ट ते असतंच. नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट याला आपण क्लिक करूया एकदा. परत दुसऱ्यांदा नेक्स्ट सिलेक्ट रिसिपेंट 2दा आपण क्लिक करायचं. पहिला काय केलं मी, ओपन केल्या इथं नेक्स्ट येतात एक, पुन्हा नेक्स्ट 2 वेळा नेक्स्टला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं वरती यायचं सिलेक्ट रिसिपेंटमध्ये टाईप अ न्यू लिस्ट. मग हे लेटर किंवा हे पत्र जे आहे ते कोणाकोणाला मला पाठवायचं आहे त्यांचं सगळं डिटेल्स मला भरायला पाहिजे. म्हणून मी काय करणार, टाईप न्यू लिस्ट 3रा ऑप्शन आहे इथं, तो मी घेतला. त्याच्यानंतर इथे यायचं आपण क्रिएटला. क्रिएटला क्लिक केलं. क्रिएटला क्लिक केल्यानंतर मला त्या जे काय माझे एम्प्लॉई आहेत त्यांची सगळ्यांची डिटेल्स भरायचे, माहिती भरायची आहे. तर पहिलं टायटल मिस्टर मेसेज भरणार. पुढं फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी नेम, ॲड्रेस. आता इथं मी स्क्रोल जरा पुढं सरकून घेतला तर बरीचशी इन्फॉर्मेशन आहे, पण मग काय करायचं, थोडक्यातच इन्फॉर्मेशन द्यायचे. मग मी काय करतो, हा बॉक्स ओपन झाल्यानंतर कस्टमाइज कॉलमला क्लिक, इथं खाली कस्टमाइज कॉलम, आणि जे काय ऑप्शन मला नको आहे त्याला क्लिक करायचं, डिलीट करायचं. ओके. क्लिक करायचं, डिलीट करायचं. 1 बाय 1 मला जे काय ऑप्शन नको आहेत ना ते सगळे आपण डिलीट करून घेऊया. ठीक आहे. मी असे ठेवले फक्त. यात काय काय ठेवलं मी, टायटल ठेवलं, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस आणि सिटी. मी एवढंच ऑप्शन ठेवले, ते 5 ऑप्शन. बाकी सगळं मी एक एक करून डिलीट करून टाकलं. तर मी ओके करा. आता ओके केल्यानंतर वरती जे ऑप्शन्स आहेत ते तेवढेच राहिले, तेवढे मी घेतले होते. आता मला त्या एम्प्लॉईची सगळी डिटेल्स आपण भरून घेऊया. इथं टायटलमध्ये काय येणार, मिस्टर मेसेज काय असेल ते. कीबोर्डची टॅब की प्रेस केली तर पुढे जातं. फर्स्ट नेम काय असेल ते आपण फर्स्ट नेम भरून टाकूया. लास्ट नेम जे आपलं पाहिजे असेल ते. नंतर ॲड्रेस. ठीक आहे.
सिटी, पुन्हा टॅब खाली आलं, ठीक आहे, परत ठीक आहे, परत टॅब की वापरलं, ठीक आहे, ऍड्रेस मध्ये असं मी भरून घेतलं, ठीक आहे. काय असेल तर जेवढे आपली नावं असेल भरायचं इथं, मिस्टर, मेसेज सगळं, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस आणि सिटी भरून घेतलं. त्याला आपण ओके करूया. आता ओके केल्यानंतर आता जे काय आपण बनवलं टेबल, तो टेबल मला कुठेतरी स्टोअर करायला पाहिजे. म्हणून आपण इथं फाईल नेम टाकायचं, काय आपल्याला पाहिजे असेल ते मी नाव देऊ शकतो आणि मी त्याला सेव्हला क्लिक करतो, ठीक आहे. परत मला दिसतंय हे सगळं डेटा, त्याला एकदा आपण ओकेला क्लिक करूया. झालं आपलं काम, म्हणजे आपलं डेटा सगळं रेकॉर्ड सगळं बनवून झालेलं आहे. नेक्स्ट खाली यायचं आता, नेक्स्ट राईट युअर लेटर क्लिक करूया, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे यायचं आपण ॲड्रेस ब्लॉक, ठीक आहे, आणि एकदा फक्त ओकेला क्लिक करूया आपण, ठीक आहे. इथं त्या ॲड्रेस ब्लॉकचा काय मार्क इथं आलेला आहे, पण अजूनही मला नाव दिसतं का कुणाचे नाही दिसत, म्हणून मी काय करतो नेक्स्ट रिव्ह्यू युअर लेटर क्लिक करूया. आलं, एकाचं नाव इथं आलेलं आहे, ठीक आहे. इथं मी नेक्स्टला क्लिक करतो, दुसरं नाव, पुन्हा नेक्स्टला क्लिक करतो, तिसरं नाव, पुन्हा प्रिव्हियस आलेलं. हे काय झालं, माझा टेक्स्ट खालचा जो आहे तो आहे तसाच राहिला, पण वरची नाव मी 1 बाय 1 चेंज करू शकतोय. आता मला काय करायचं आहे, ह्या प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लेटर झालं पाहिजे, म्हणून मी काय करणार नेक्स्ट कंप्लीट द मर्जला क्लिक, ठीक आहे, आणि एडिट इंडिव्हिज्युअल लेटरला क्लिक, ओके करूया. आता किती नावं घेतली होती मी, 3 नावं घेतली होती. आता पहिलं नाव टू संजय, खाली मी स्क्रोल करतो, टू संतोष, स्क्रोल करतो 3, इथं दिसतं मला टोटल 3 पेजेस आहेत. असं आता हे प्रत्येकाचं आलं. आता याची मी प्रिंट आपण काढू शकतो आणि इझिली त्यांना मी देऊ शकतो इन्व्हलपमध्ये देऊन वगैरे, ठीक आहे, ओके. आता जर मला इन्व्हलप जर बनवायचं असेल तर आपण काय करणार, मेलिंग्समध्येच पहिला ऑप्शन आहे इन्व्हलप्स, ठीक आहे. आता मी पहिल्याचं घेतलं होतं संजयचं 2, ते याला गेलं पाहिजे. आपलं जर कुठलंही आपलं लेटर वगैरे घरी आलं तर 2च्या वरती आपला ॲड्रेस असतो, बरोबर आहे, आणि रिटर्न म्हणजे हा आपला ॲड्रेस असतो इथं, ठीक आहे. 2च्या वरती ज्याला पाठवायचा आहे त्याचा ॲड्रेस, आणि इथं खाली रिटर्नमध्ये आपला ॲड्रेस असतो, ठीक आहे. त्याला मी काय म्हणतो ॲड टू डॉक्युमेंट जर म्हटलं तर आपण इन्व्हलपच्या वरती हे स्टिकर सारखं आपण चिटकून देऊ शकतो आपण त्याला, ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मेलिंगमध्ये का प्रत्येकाचं आपण इन्व्हलपचं प्रिंट करू शकतो. प्रत्येकाला आपलं नाव आपण चेंज करत जायचं फक्त आणि ऍड करत जायचं, ठीक आहे. हे आपलं मेलिंगमधून अशा पद्धतीने काम आपण करू शकतो, ओके. एकदा त्याचं चेक करायचे ऑप्शन सगळे करून बघायचं, आणि काय डाऊट वाटला तर मला पुन्हा सांगायचं, ओके. चल करू.